नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर निवृत्ती वेतनधारकांना शासकीय रुग्णालयातून मोफत उपचार देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी-आर. बघा, या ठिकाणी 2005चा जरी जी-आर असला तरी अतिशय महत्त्वाचा आहे. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना आणि त्यांच्या पती किंवा पत्नीस शासकीय रुग्णालयातून विनाशुल्क सेवा देण्याबाबतचा प्रस्तावना. बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयान्वये शासन रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या विविध रुग्णसेवेकरिता आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तथापि या शुल्क आकारणीतून वरील शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ येथील नमूद स वर्गातील व्यक्ती किंवा लाभधारकांना रुग्णसेवा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शासकीय व जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पती किंवा पत्नी यांचा समावेश या सहवर्गात करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. राज्य शासनाच्या या ठिकाणी पाहू शकता, राज्य शासनाचा विद्यमान निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय व जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारकांना आणि त्यांच्या पती किंवा पत्नी सर्व शासकीय रुग्णालयात विनाशुल्क उपचाराची सवलत देण्यास या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे. यास अनुसरून संदर्भाधीन क्रमांक 1च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मधील शासकीय रुग्णालयात विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत मिळत असलेल्या सहवर्गाच्या यादीत अनुक्रमांक 16 येथे शासकीय व जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पती किंवा पत्नी सहवर्गाचा समावेश करण्यात येत आहे. प्रस्तुत सवलत हे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून लागू राहील. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता या ठिकाणी या अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव या ठिकाणी पाहू शकता. एकूणच या ठिकाणी शासकीय निवृत्ती वेतनधारकांना आणि त्यांच्या पती किंवा पत्नी शासकीय रुग्णालयातून विनाशुल्क सेवा देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी-आर दिनांक 8 एप्रिल 2005 या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.